नमस्कार. मी ओमकार सुब्रमण्य नय्यर, राहणार बदलापूर. बदलापूर बोराडपाडा या रस्त्यामध्ये या दोन चिमुकल्या पिल्लांना कोणीतरी असंच मरायला सोडलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सोडायचं, तुम्हाला कुत्र्यांचा त्रास होत आहे तर तुम्ही नगरपालिकेला फोन करा आणि त्यांना निर्बिजीकरण करायला सांगा ना. स्टरलायझेशन फुकट आहे, 1 रुपयाचा खर्च नाही. इकडे रस्त्यामध्ये CCTV नाही. CCTV असला असतं तर तुम्हाला बरोबर पोलिसांनी खातरदारी केली असती. रस्त्यामध्ये असं पिल्लांना त्यांच्या आईपासून दूर करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, हे समजून घ्या. आणि हे पाप कुठे फेडालो. आता मला 2 भेटले आहेत, आम्ही दोघांनी त्याला उचललेलं आहे. त्यांना कुठेतरी सेफ ठिकाणी आम्ही त्यांना रेस्क्यू करून ठेवणार आहे. बट याच्याबरोबर अजून किती होते, किती मेले, किती चिरडले आपल्याला काहीच माहीत नाही आहे. हा पाप तुम्ही कुठे फेडणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टींना कर्मा जे म्हणतात ना, याच आयुष्यामध्ये आजच फेडणार, याच आयुष्यामध्ये फेडणार. एवढा त्रास तुमच्या मागे येणार की तुम्हाला कळणारसुद्धा नाही की मी काय पाप केलं आहे की हे भोगावं लागतं आहे. आणि माइंड यू, हे तुम्ही भोगणार नाही, तुमचे घरचे भोगणार आणि त्याचा त्रास तुम्हाला एवढा मनस्ताप होणार. लाईव्ह उदाहरण देतो आहे. एवढ्या वर्षामध्ये एवढे रेस्क्यू केले आहेत आणि त्या फॅमिलीजला ज्यांनी अत्याचार केलेला आहे त्यांचा वाटोळा होतानाही बघितलेलं आहे. निरागस पिल्ले आहेत, आत्ता तरी सुधरा. तुमच्या घरी जन्मले नाही, तुमच्या सोसायटीमध्ये आले असतील, रस्त्यामध्ये जन्मले असतील. लक्षात घ्या, हे तुमच्या घरी आले नाही, त्यांच्या जागेवर तुम्ही अतिक्रमण केलं. या बिल्डर लोकांनी अतिक्रमण करून तिकडे बिल्डिंग बांधलेलं आहे. अतिक्रमण म्हणता येणार नाही कारण गरज आपली आहे. तर त्यांनी ते बिल्डिंग बांधलेले आहे, तिकडे आपण केलेलो आहे. आपण घुसखोरी केलेली आहे, यांनी नाही. यांचा हक्क तुम्ही ओढणारा तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही, संविधानाने सुद्धा दिलेला नाही. ह्या गोष्टी आतंकवादीसारख्याच आहेत. जर तिकडे जात विचारून लोकांना मारतायत, तुम्ही यांना जात पात काही विचारत नाही आहे, सरळ त्या ठिकाणावरनं उचलून दुसरीकडे टाकतायत. हा अधिकार तुम्हालाही दिलेला नाही. जागे व्हा.